1980च्या दशकामध्ये न्यूयॉर्कची सबवे ग्रॅफिटी ही पूर्णपणे गुणांनी भरलेली होती. एक माणसाने फक्त ग्रॅफिटी साफ करायला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे गुन्हेगारी चक्क थांबली. नमस्कार, मी अविनाश चाटे, कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो. न्यूयॉर्क सबवेमध्ये गुन्हेगारी खूप जास्ती वाढली होती. मग ट्रान्झिट चीफ डेव्हिड गन होते, त्यांनी ब्रोकन विंडो थेअरी तिथे वापरायला सुरू केली. प्रत्येक ग्रॅफिटी लगेच साफ करायला सुरुवात केली. म्हणजे ग्रॅफिटी जे आहे लगेचच म्हणजे तुरंत ॲक्शन घ्यायला सुरू केली. सुरुवातीला खर्च आणि मेहनत खूप जास्त होत होती, पण काही महिन्यांनी ग्रॅफिटी थांबली आणि त्यामुळे मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाणही कमी झाले. न्यूयॉर्कची क्राईम रेट जी आहे ती पण ड्रॅमॅटिकली कमी होत गेली, घटली. आणि तुमच्या ऑफिसमध्ये पण काय होतं, तुमच्या ऑफिसमध्ये पण स्मॉल प्रॉब्लेम असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मोठ्या समस्या वाढत असतात. ब्रोकन विंडोच्या उदाहरणातून तुम्ही शिका की छोट्या छोट्या गोष्टींना लगेचच ॲड्रेस करा, थांबू नका, हाय स्टँडर्ड्स ठेवा. जेव्हा कुठलीही छोटी गोष्ट होते ना, पटकन त्याला फिक्स करा. प्रॉब्लेम झालाय लगेच फिक्स करा, थांबू नका. तेव्हा लोकांना तो मेसेज जातो की ही जागा डिसिप्लिनची आहे, क्वालिटीची आहे. जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सला इग्नोर करतात ना, तेव्हा लोकांना वाटतं की चालतं रे, इथे काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस तुम्ही तेच प्रॉब्लेम लगेच फिक्स करायला चालू करतात, त्यांना कळतं की इथे ह्या गोष्टी चालत नाहीत. छोटी ॲक्शन कन्सिस्टंटली करा. तुमचं वर्क प्लेसचं जे कल्चर आहे ना, ते जबरदस्त पद्धतीने सुधरेल आणि तुमची टीम ही चांगल्या पद्धतीने पुढे जायला सुरुवात होईल. तुम्हाला जर पण क्वालिटी स्टँडर्ड टीम बिल्डिंगच्या सेशनसाठी जर तुम्ही बघत असाल तर मला ईमेल करा.